शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. पावसाळ्यातही बुलढाणा शहर राहणार स्वच्छ आणि सुंदर. आमदार संजय गायकवाड यांनी शहराची पाहणी करून अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. बुलढाणा हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे आणि याच मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज संपूर्ण शहराचा फेरफटका मारला. त्यामध्ये त्यांना शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून आले. त्याचबरोबर नियमबाह्य पद्धतीने नागरिकांनी मुख्य पाईपलाईनमधून अवैध नळ कनेक्शन घेतल्याचे देखील समोर आले. दरम्यान अनेक नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. त्यामुळे बुलढाणा शहर पावसाळ्यातही स्वच्छ आणि सुंदर राहावे, नाल्यांची नियमित साफसफाई व्हावी यासाठी नगरपालिका प्रशासनाला आमदार संजय गायकवाड यांनी सूचना केल्या आहेत. सोबत ऑगस्ट महिन्यापासून संपूर्ण शहराला दररोज पाणीपुरवठा केला जाणार असल्याचं आश्वासन देखील आमदार संजय गायकवाड यांनी दिलं आहे. त्यामुळे आता बुलढाणा शहर पावसाळ्यात देखील स्वच्छ आणि सुंदर दिसणार आहे. हाँ उन्हें मजा कर ली. म्हणजे बाकी खाली करून हे असं झालं भाऊ. भाजीपाला बंद करून टाका. लेडीज नाही, चांगले गिराईक बाजारात येतच नाही. ये नीचे वाले के ऊपर के दोनों वाले और वो सब दुकानों पे गिरता. और धार भी ऐसी है अगर धार टाकून एवढी घाण होईल म्हणजे ना शेतकरी इथं द्यायला तयार आहे, ना व्यापारी बाहेर जाऊ राहिले मला घ्यायला बसून राहिले. त्या चिखली रोडवर बसतं कोणी चिंचोली चौकावर. त्या दिवशी एवढा ॲक्सिडेंट झाला त्या बाईकचा चिखली रोडवर की अक्षरशः उचलून नेलं. नाही, गोरक्षणवाडीमध्ये पाण्याची खूप मोठी समस्या होती आणि लोकांकडे टॅक्स पावत्या नसल्यामुळे नळ कनेक्शन नव्हते आणि लोकांनी डायरेक्टच शासकीय पाईपलाईनला स्वतःच बुक्षे पडून 100-150 लोकांनी कनेक्शन घेतले आणि त्यामुळे कोणालाच पाणी जात नव्हतं. बाजारामध्ये पण प्रचंड प्रमाणात घाण होती. सगळ्या जनावरांचं वेस्टेज, मांस वगैरे किंवा इतर सगळी घाण. त्यात आम्ही 2 दिवसांमध्ये सगळा एक प्लॅन तयार करायला सांगितला आणि त्या प्लॅनप्रमाणे काही सुविधा त्या ठिकाणी देणार, काही ठिकाणी कडक कारवाई करायला सांगितली आणि स्वच्छ, सुंदर आणि चांगलं शहर आपलं बनलं पाहिजे या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. आणि पाण्यासंदर्भात सुद्धा 29 मेलाच आपली कट ऑफ डेट होती की लोकांना रोज पाणी द्यायचं, पण काही टेक्निकली अडचण होऊ शकली नाही. पण येणाऱ्या महिनाभरामध्ये ही आपली 180 कोटीची पाईपलाईनची योजना ही पूर्ण करून आपल्याला ऑगस्टपासून तरी लोकांना दररोज पाणी द्यायचं हे सगळं आम्ही नियोजन केलेलं आहे.